आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। धुलिया शहर के सामाजिक कार्यकर्ता उमेश महाजन ने अपने सामाजिक कार्य को सामने रखकर वार्ड नंबर 3 से स्थानिक स्वराज्य संस्था का चुनाव लड़ने की तैयारी की है। उमेश महाजन ने बताया कि देश में जाति धर्म की राजनीति चल रही है। शिवाजी महाराज को एक विशेष जाति के लोगों ने जातिवादी पेश करके अपनी राजनीति चला रहे हैं। शिवाजी महाराज ने हमेशा सभी धर्म के लोगों को साथ लेकर अपना राज चलाया है। शिवाजी महाराज ने कभी भी किसी धर्म के लोगों को गलत नहीं कहा है। उमेश महाजन ने कहा कि मैं अपने वार्ड में ज़्यादा से ज़्यादा निधि लाकर वार्ड का विकास करूंगा और हमेशा जाति सलोखा कायम रखूंगा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे वॉर्ड क्रमांक 3 जुने नोळी वरखेडी या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी मी आमच्या पक्षाचे प्रभारी निरीक्षक सन्माननीय मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांसमोर आणि तसेच नवनियुक्त झालेले आमचे सुकाणू समितीचे अध्यक्ष फारुखशाह साहेब, शरद पाटील सर, श्यामदादा सर या सगळ्यांसमोर नमस्कार, मी उमेश महाजन, सामाजिक राजकीय कार्यकर्ता। मी अजितदादा गटात सक्रिय कार्यकर्ता असून यंदा होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मी वार्ड क्रमांक 3 जुने धुळे वरखेडी प्रभागातून इच्छुक आहे नगरसेवक पदासाठी। आणि त्या दृष्टीने तसेच पोलीस बांधवांसाठी मी पोलीस मित्र म्हणून आतापर्यंत काम करत आलेलो आहे। तर यापुढे माझ्या NGOच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी आणि जेलमधील प्रशासनासाठी, कैदी बांधवांसाठी मी काय काय उपक्रम करणार आहे भविष्यातील ते सगळं सांगण्यासाठी ही पत्रकार परिषदेचं मी आज आयोजन केलेलं होतं। माझ्या समवेत माझे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सल्लागार प्राध्यापक अण्णा गजमल माळी सर आज उपस्थित आहे। सन्माननीय ज्येष्ठ नेते माळी समाजाचे सुरेश कौतिक महाजन साहेब माझ्यासोबत उपस्थित आहेत। आणि तुम्हा सर्व पत्रकार बांधवांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाने मी इथपर्यंत वाटचाल केलेली आहे। भविष्यात माझं काही चुकत असेल तर आपण मला नक्कीच माझा कान पकडायचा आहे आणि काही चांगल्या गोष्टी अजून मला करायच्या असतील तर यात आपण मला सजेशन्स द्यायचं आहे, पाठबळ द्यायचं आहे। धुळे शहरात एक वेगळा बदल घडवून आणण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य मला खूप आवश्यक आहे। आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच माझा वैयक्तिक तरी प्रयत्न असणार आहे। त्यासाठी लढण्यास मी इच्छुक आहे। माझे आजोबा कैलासवासी शंकरराव राघव महाजन हे 1951 साली धुळे शहराचे नगराध्यक्ष होते। माझे वडील कैलासवासी स्वर्गीय धर्मदास बापू महाजन हे दोनदा नगरसेवक होते। एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीला 89 साली चेअरमन होते। आणि माझ्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आहे। तसेच माझे आदर्श सन्माननीय शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, छगनरावजी भुजबळ साहेब, त्यानंतर स्थानिकांमध्ये जर म्हटलं तर राजवर्धनजी कदम मांडे, मान्य अनिल अण्णाजी गोटे, प्राध्यापक शरद पाटील या लोकांचा माझ्या समोर आदर्श आहे। आणि तो आदर्श घेऊन मी माझं सामाजिक राजकीय जीवन वाटचाल करीत आहे। धन्यवाद।